हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. प्रशांत कोरटकरच्या वादग्रस्त रोल्स रॉयसचं गुड एबीपी माझाने उलगडलं. माझाने शोधून काढला रोल्स रॉयसचा ठाव ठिकाणा. माझाचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट. रोल्स रॉयस कारचा लिलावच झाला नाही, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा दावा. तर गाडीचा तपास होईल, संजय शिरसाट यांची ग्वाही. संतोष देशमुख हत्या प्रकरणी खळबळजनक माहिती, प्रत्यक्षदर्शीचा एक्सक्लुझिव्ह जबाब माझाच्या हाती. केज पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह. यंदा आणि पुढील वर्षी कर्जमाफी नाही, अजित पवारांच्या विधानाला फडणवीस आणि एकनाथ शिंदेंचा दुजोरा. तर अजित पवारांनी विश्वासात घेऊन भूमिका घ्यायला हवी होती. शिरसाटांकडून अप्रत्यक्ष नाराजी. सरकारच्या कर्जमाफीच्या भूमिकेवरून विरोधकांकडून हल्लाबोल. जुमला केलाय, सरकारने मान्य करावं. वडेट्टीवार कडाडले. तर घोषणा करताना तिजोरीची कल्पना नव्हती का? राजू शेट्टींकडून अजित पवार लक्ष. सरकार बोळ्याने दूध पित आहे का? महापुरुषांच्या वारंवार होणाऱ्या अवमानावरून उदयनराजेंचा संतप्त सवाल. विशेष अधिवेशन बोलवत कायदा करण्याची मागणी. तर मुख्यमंत्री याबाबत कायदा करतील, बावनकुळेंची ग्वाही. पंतप्रधान मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांची उद्या रेशीमबागेमध्ये भेट. मोदींच्या दौऱ्यावेळी पूर्णवेळ भागवत सोबत राहणार. धनंजय मुंडेंनी मुलांना स्वीकारलंय, पण करुणा मुंडे पत्नी नाहीत, वकिलांचा कोर्टामध्ये दावा. तर लग्नाचे पुरावे 5 एप्रिलला सादर करणार, करुणा मुंडेंची माहिती. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना औरंगाबाद खंडपीठाचा मोठा दिलासा. 2008 मध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणी पुराव्यानभवी निर्दोष मुक्तता. काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंवर नागपुरात मानहानीचा गुन्हा दाखल. कोरटकरला मदत करणाऱ्या प्रशिक पडवीकरचा फडणवीसांशी जोडला होता संबंध. लोंढेंची वर्तणूक बालिशपणाची असल्याची बावनकुळेंची टीका. कामराशी संपर्क झाला, कायद्याला सामोरं जाण्याचा सल्ला दिला. संजय राऊतांची मीडियाला माहिती. तर गुन्हा दाखल करणाऱ्या सरकारने सुप्रीम कोर्टाचा निकाल वाचावा असा राऊतांचा सल्ला. तर व्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थच कळत नाहीये, शिरसाटांचं टीकास्त्र. राज्यामध्ये पुढील वर्षी वीज स्वस्त. 1 एप्रिलपासून विजेच्या दरात 10% कपात. सरकारने मागितलेली 17% दरकपातीची मागणी अमान्य. महावितरणच्या संचालकांची माझाला माहिती. मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतलं तुळजाभवानीचं दर्शन. मंदिर विकास आराखड्याला मंजुरी. मुंबईतील फोर्ट झोनचे पोलीस उपायुक्त सुधाकर पठारेंचा अपघाती मृत्यू. नातेवाईकांसोबत ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी जात असताना हैदराबादमधली घटना. गुढीपाडव्यापूर्वी सोन्याच्या दरामध्ये मोठी वाढ. सोन्याचे दर 92,000 गेल्या 24 तासात 1,200 रुपयांची वाढ. राम मंदिराचं चित्र असलेलं घड्याळ घालणाऱ्या सलमान खानवर मौलाना संतापले. इस्लाम आणि शरियाचा हवाला देत ही कृती पाप असल्याचं केलं स्पष्ट. म्यानमार आणि थायलंडमधल्या भूकंप बळींची संख्या 1000च्या पुढे. संख्या 10,000वर जाईल अशी भीती. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना काढण्याचं काम वेगाने सुरू. म्यानमार आणि थायलंडमधल्या भूकंपग्रस्तांसाठी भारताचं ऑपरेशन ब्रह्मा. भारत उभारणार 118 डॉक्टरांचं तात्पुरतं रुग्णालय. विमानांद्वारे पाठवलेली मदत पोहोचली. 2 जहाजही झाली रवाना. एनडीआरएफचे 80 जवानही सोबत. राज्यभर गुढीपाडव्याची तयारी. मुलुंडमध्ये नववर्षाच्या स्वागतासाठी महारांगोळी. तर नाशिकमध्ये साकारली 20,000 चौरस फुटांची अहिल्यादेवी होळकरांची रांगोळी. आपण बघताय एबीपी माझा.